तर फ्रेंड्स, आता आपला चहा वगैरे पिऊन झालो आहे आणि आता आपण चाललो आहे मार्केटमध्ये. आज आमचा मंडे मार्केट भरतो, तुम्हाला इथून दाखवते मी. आता आपल्याला इथे मंडे मार्केट भरलं आणि आता आपण त्याच मंडे मार्केटमधून थोड्याशा कैऱ्या घेऊन येणार आहे. आत्या बोलली की आपण गोड लोणच्याचे म्हणजे गोड लोणचा नाही, गोड कैऱ्यांचे काप बनवतात ना, तशा पण बनवूया सिंपल पद्धतीने. अशा कडक मस्त उन्हात वाळून म्हणजे गरम करून खायला असं. तर मी बघते भेटतात का मला कैऱ्या वगैरे. जर भेटल्या तर मग मी ते पण दाखवते तुम्हाला. खायला सिंपल रेसिपी होती. तर चला आपण जाऊया तिकडेच आणि कैऱ्या वगैरे घेऊन येऊया बाजारातून. बघूया कशा भेटतात. चला. आज आपण आता गोड आंब्याचे काप बनवणार आहे. अशी आंब्याची कॅन्डी बोलतात ना तशी. तर मी हे बाजारात मागाशी बोलली ना तुम्हाला, तर मी बाजारात जाऊन हे आंबे आणले. आता त्याची आपण साल काढून घेऊया पहिले आणि मग त्याची पुढची प्रोसिजर करूया. तर हे बाबू क्लासला गेलाय. हो ना, काय करायचं, सोलर घ्यायचा. चाल आता जान्हवी काढायला घेते. काढ जान्हवी साल. काय या झोपू नको या बेटा ते जरा असे निघतंय म्हणून सोलर खाली काढतोय आम्ही. त्याला बिर्याणीच्या नको कापू ना आत्या. आता पिकलेली कांदा आता नाही एवढं कच्च. तेच ना, रान झालेलं ते. घे अशा जाळ ठेवू का? एवढे जाळ्याच्या जाळ ठेवू. नाही घे जाळ ठेवून मग त्याच्यापेक्षा जाळ ठेवू. चांगला आलाय ना. आता बर्निंग भरला तरी वास भारी येतोय. बर्निंग भरला असता तरी झाला असता. नाही ते जरा गुळ जरा हे आहे ना त्या. ते बघा खाडे खाडे. जान्हवी तिला काय आवडत नाही. जान्हवीला बघ आता गुळ एकाला काय मिक्स झालं का पण आंबट गोडच लागते ना. बरोबर आहे. गुळ बिल टाकू नकोस आता. बरोबर आता बरोबर घे. उद्या काय तेल टाकायचं आपलं बर्निंग भरायचं यो आणि मग तेल टाकायचं वर थोडं. फ्रेंच फ्राईज, कैरीचे फ्रेंच फ्राईज मस्त आंबट 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 गोड. आपले हे सगळे आंबे कापून झाले. मस्त फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे कापलेच मी हे असे, कारण ते आवडतील नंतर साखरेच्या पाण्याने. आता आपण याचे सगळे टाकून घेऊया पहिले. आणि याच्यात आपण आता ही साखर टाकून घेऊया. साखर अशी अर्धा किलोच्या आसपास आहे ही. तुम्हाला वाटलं तर कमी जास्त करा. मी एवढी नाही टाकत आहे, मी थोडीच टाकते. आणि थोडीशी फ्लेवरसाठी मी त्याच्यात जस्ट थोडीशी ही आपली दालचिनीची पूड आहे, थोडीशी टाकूया. आणि एक चवीपुरता मीठ. तर आता आपण याला काढून घेऊया. आता मस्त दालचिनीचा वास सुटलाय छान असा.
याला आपण 1-2 दिवस मस्त असं झाकून ठेवूया पाणी सुटेस्तोवर आणि मग वाळवूया कडक उन्हात. आता आपली साखर ना सगळ्याला लागली मस्त आहे बघ. त्यात आपण याला असंच ठेवून देऊया. आता आपले कच्च्या कैरीच्या जे खापा केलेल्या होत्या पोळ्या तेव्हा त्याला मस्त साखर टाकलेलं आता पाणी सुटलंय बघ. केवढा पाणी सुटलाय बघ. मस्त हे आता साखरेमध्ये छान अशा मेल्ट झालेत, नरम पडले. ते आता आपण वाळवायला टाकूया. आपण ह्याच्यात टाकूया आणि त्याचा जो अर्क आहे ना तो पण आपण काढूया बघ इथे. मग सरबत लय भारी होतं. आता आपण याला थोडा वेळ नितळत ठेवूया आणि मग उन्हात वाळत घालूया. त्याचा आपण मस्त पैकी असा ज्यूस आत्याला बनवून देते मी पण पिते मस्त सरबत. ग्लास घेऊन येते आता. तर आता आपला हा आंब्याचा जो पाणी होता राहिलेला तो काढलाय. आता त्याच्यामध्ये आपण थोडासा मीठ टाकूया आणि थोडासा चाट मसाला टाकते मी. त्याला मस्त मिक्स करूया. आता याला मस्त आपण मिक्स केलं. आता आपण 2 ग्लास घेऊया. त्याच्यात पहिले आपण याच्यात असं डीप करू. बर्फ टाकतो आणि आपला मिक्स केलेला याच्यात टाकतो. जाईल का रे? आंब्याचा अर्क निघाला तो याच्यात टाकूया. एक नंबर झालाय आपला कच्च्या कैरीचा ज्यूस. एक प्रकारे आमपन्ना बोलायचं, पण आमपन्ना आपण आंबा उकळून करतो, पण हा आपण जो आपली कैरी राहिलेली, जे कैरीचं पाणी राहिलेला होता साखरेचा त्याचा केलाय. मस्त झाला, आंबट गोड झालाय पण छान झाला. आणि त्याला जे साखर आहे, मीठ आणि मसाल्याचं टेक्स्चर आलंय ना पिताना, तो लय भारी लागते. कच्ची कैरी खाण्यासारखं वाटते. मसाला छान. सगळ्यांना पहिल्यांदाच केला तर आवडला, एक नंबर झालाय. चला आता आम्ही परत आस्वाद घेतो. चला तर आपल्या कैऱ्या मी 2-3 दिवस छान वाळवल्या आहेत. मला वाळवायला खाली घेऊन जायला लागायचं, त्याच्यामुळे मला काही तिथे व्हिडिओ काढायला जमली नाही आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट वाळवलेल्याच कैऱ्यांचे कप दाखवेन आणि तशीच छोटीशी व्हिडिओ काढली ती दाखवेन. चला तर आपली आंबोशी बघा, म्हणजे गोड आपण कॅन्डी टाईप करणार होतो, पण ती गोड झालीच आहे चांगली मस्त खायला. पण ती एवढी झाली चांगली झाली का ती राहिलीच नाही बघा. आखी संपून गेली. वाळताच सगळ्यांनी खाऊन टाकली. ते बघा कशी आवाज येते बघा, मस्त छान कुरकुरीत झाली. मी तिला पेटी साखर लावणार होती, पण मला ते वाटत नाही गरज आहे, कारण का ते अशीच खायला गोड लागते छान अशी मस्त. तर तुम्ही पण ट्राय करा अशी.
गोड कैरीचे काप असे छान लागतात असे खायला, असे बसल्यावर टाईमपासला पण. आणि मस्त झाले म्हणजे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.